नमस्कार मित्रांनो, माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या अनुभवाच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. आयुष्यामध्ये कधीच कोणाला उसने म्हणून पैसे देत जाऊ नका, कधीच. हा, तुमच्या जवळचा मित्र आहे, लय जवळचा आहे, आणि त्याला पण लय इमर्जन्सी, ती पण हॉस्पिटलची, दवाखान्यात, कुठं डिलिव्हरी, कुठं काय ऍक्सिडेंट, हे अशा गोष्टीची इमर्जन्सी, तरच तिथं पैसे द्या. आणि दिलेले पैसे देताना तुम्ही विसरून जावा की हे पैसे आपण त्याला दिलेत, हे आपल्याला माघारी येतील. अशा गोष्टी विसरून जावा, अशा टायमाला पैसे द्या. पण काय काय मित्र असे उणाणटपू असतात की फोन करतात, अरे हप्त्याला पैसे कमी पडले तर थोडस दे, म्हणजे तो गाडी वापरणार, काहीतरी घेणार, हप्ता करणार, आणि तो हप्ते भरायला पैसे मित्रांकडनं गोळा करणार. ठीक आहे बाबा, द्या, मैत्री आहे किंवा जवळचा माणूस आहे, द्या, पण पैसे दिलेले तुम्ही विसरून जावा की त्याच्याकडून पैसे परत मागायला भेटतील. पण काय काय असे नमुने असतात, 2 दिवसाची ओळख असती तरी पैसे मागत येतात. माझ्याबरोबर अशा बऱ्याच गोष्टी झाल्यात. पण आता माझ्या बरोबर झालंय काय ते तुम्हाला सांगतो. तर माझ्या नावावरती एक जणाने घेतलेला आहे एक वस्तू. चला, मी त्या व्यक्तीचं नावही घेत नाही आणि काय वस्तू घेतली तेही सांगत नाही. फक्त मी त्यांचं चॅटिंग दाखवणार आहे तुम्हाला. या साईडला चॅटिंग दाखवणार आहे की त्यांनी टोटल किती महिन्याचं होते, 1.5 वर्षाचा, 16 महिन्याचं ते हप्ते होते. 16 महिन्याचे 10 हप्ते भरले त्यांनी, आणि वरचे राहिलेले 6 हप्ते गेले, खड्ड्यात गेले. फोन करतोय, अहो मला हप्ता पाठवा. पहिल्या हप्त्यात, ज्या दिवशी बोलवला पहिला हप्ता, तेव्हा हप्ता नाही पाठवला. दुसरा हप्ता, अहो मॅडम हप्ता पाठवा. परत हप्ता नाही पाठवला. दुसऱ्या महिन्यात, तिसऱ्या महिन्यात, म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये एवढा मला सनिताप झाला ना. त्या जेवढे माझे पैसे आहेत ना त्यांच्याकडे, त्याच्यापेक्षा मला डबल त्यांचा हॅरेसमेंट झालेला आहे. आणि तुम्हाला मी आता 1 मिनिट इथं वाचून दाखवणार आहे. मी भीक मागितली, अक्षरशः भीक, की तुमच्या पाया पडतो, माझे घरचे असे प्रॉब्लेम आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम्स हे सांगायचं आहे तुम्हाला की माझे जे चॅनल्स आहेत ना ते बंद पडलेत. गेले 3 महिने झाले चॅनल्स बंद पडलेत. मग मी माझ्या स्वतःच्या गाडीचा हप्ता, घराचा हप्ता, पोरांचं शाळेचं, घरचा खर्च, रेग्युलर खर्च, माझा शूटिंग तर मी बंदच केलं, कारण पैसेच नाही. तर त्याच्यामुळे मी शूटिंग थांबवलं, आणि जे पैसे होते ते मी गाडीच्या हप्त्याला, घर खर्चालाच या गोष्टी करतो. त्याला पूजेच्या याच्यामध्ये हे होईना बघा, डाउनलोड होईना, मी ते स्क्रीनशॉट काढून पाठवलेले आहेत. तरी पण मी तुम्हाला इथं बाजूला ते स्क्रीनशॉट देतो या, ते तुम्ही वाचा, जर वाचायचं असतील तर. त्याच्यामध्ये बघा, म्हणजे कारण तर एवढे असतात ना समोरच्या व्यक्तीची. आता गेले 6 महिने झाले हप्ते भरलेले नाहीत, 6, आणि 6चे 6 हप्ते मीच भरले. का तर मला माझं सिबिल ठेवायचं आहे. इन फ्युचरमध्ये मला होम लोन करायचं असेल, जागेसाठी पाहिजे, कुठलं लोन करायचं, बँकेमध्ये माझं सिबिल स्ट्रॉंग पाहिजे, ह्याच्यासाठी मी घाबरतोय. तर त्यासाठी मी स्वतःचं पैसे त्या हप्त्यामध्ये घालून त्यांचा हप्ता क्लिअर केलेत, आणि हप्ते क्लिअर झालेत आता सगळे. आता 6 हप्त्याचं जवळजवळ तुम्हाला सांगतो, आणि अमाऊंट पण जास्त नाही बरं का मित्रांनो. तुम्हाला सांगतो 3833 रुपये अमाऊंट आहे. 3833 एका महिन्याची, एका हप्त्याची. आणि मला सांगा, 6 महिन्यामध्ये 3833 रुपये एक हप्ता सुद्धा भरायला पैसे जमत नसतील यांच्यापाशी, तर मग काय उपयोग आहे? अरे, मला माझ्याकडे कोणाचा रुपया असला ना झोप लागत नाही, त्याच्या आईला सका 2 घास कमी खाईल, ही गाडी इकून टाकेल, रस्त्यावर येईल, पण दुसऱ्याचं बोलणं अजिबात खाऊन घेणार नाहीये. दुसऱ्याचं पैसे माझ्याकडे अजिबात ठेवून घेणार नाही. सरसा माझ्याकडे दुसऱ्याचं पैसे नसतातच, पण असलं तर मी वेळेत 1-2 दिवस लेट, पण लगेच डायरेक्ट थेट देईल. पण सरसा मी पैसे कोणाकडनं घेतच नाहीये. 3833 रुपये. आणि मला हे पण म्हणायचंय, हा व्हिडिओ जर ती व्यक्ती बघत असेल तर मी डायरेक्टली बोलू शकत नाही त्यांना, असो माझं मन लय हळवं या, एखाद्याचं मन दुःख वाटत नाही. त्यामुळे मी माझा फ्रस्ट्रेशन, राग, वैतागलेला चेहरा इथं व्यक्त करतोय. का
तर माझी परिस्थिती घरचे बघतात रोज, की बाबा मी रोज काय करतोय, किती कष्ट करतोय, झोप नाही, डोक्याला टेन्शन, चॅनल्स कधी येतील माहीत नाहीत, एवढे प्रॉब्लेम चालू आहेत, त्यातले त्यात व्हिडिओ चालत नाहीत, नवीन व्हिडिओ बनवायला पैसे नाहीत, म्हणजे असे भरपूर काय गोष्टीचं टेन्शन आहे मला. मग घरचे टेन्शनमध्ये मग मला ओरडतात की तुझे ज्याच्याकडे पैसे ते मागणं तू कशालाही करतो. आणि मी मागितलं तर त्यांची अशी फेटवाफेटूची उत्तरं, 2 दिवसांनी, 3 दिवसांनी. पहिल्या महिन्यात जेव्हा हप्ता उडवला तेव्हापासून ते आज 5-6 महिन्यापर्यंत हेच उत्तर आहे त्यांच्याकडनं. 2 ते 3 दिवसात होते, 2 ते 3 दिवसात होते पैशाचं नियोजन. आणि आज जवळजवळ 5-6 महिने उलटून गेलेले आहेत आणि अजूनही त्यांचं तेच उत्तर येते 2 दिवसात. काय काय वेळेस तर आजच तुमचं काम होतं. मागच्याच आताच्याच हप्त्याला मी फोन केला होता, तर तुमचंच काम चालू आहे, तुमचंच काम चालू आहे, काहीच नाही. आणि एवढा ती व्यक्ती जर हा व्हिडिओ बघत असेल तर 3833 रुपये तुमच्याकडे जमाच होत नसतील 6 महिन्यामध्ये, तर म्हणजे तुमचे प्रॉब्लेम तुम्हाला मोठे वाटतात, आमचे प्रॉब्लेम आम्हाला काहीच वाटत नाही का? मी विचारलं तुमच्या घरातल्या व्यक्तीला, मी नाव खून किंवा काय संदर्भ इथं काढत नाहीये, कारण मला व्हिडिओमध्ये त्या गोष्टी बोलायच्या नाहीत की कोणाबद्दल बोलतोय. मी त्यांना विचारलं, काम करता म्हणलं, जॉब आहे, 25-30 हजार पेमेंट आहे, एवढं तुम्हाला देणं होत नाही का? एखाद्याला 10,000 का पेमेंट असं नाही, 6 महिन्यात एक तरी हप्ता म्हणलं, एखादा तरी हप्ता द्यायचा. तर त्यांनी मला काय करायला सांगितले, तिथलं भाडं असतं, मोबाईलचा काहीतरी हप्ता असतो त्यांना, 2 व्हीलरचा हप्ता असतो काहीतरी, SIP काहीतरी केले वाटतं, SIPचा हप्ता असतो. मग हे हप्ते त्यांना इम्पॉर्टंट वाटतात, मोबाईल हप्ता, गाडी हप्ता, SIP हप्ता, घराचं भाडं. मग ही माझ्याकडनं जी एक वस्तू घेतली आहे माझ्या नावावरती, तो हप्ता नाही का? का माझ्या नावा घेतलं म्हणजे माझ्याच नावा सोडून द्यायचं? हां, हे मला मगाच्यापासून खूप टेन्शन आलंय बसून बसून, म्हणून मी रागात व्हिडिओ बनवतोय. कारण मी तर ते पैसे सोडून दिलेत. जे कोण व्यक्ती आहे बघत असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, मी पैसे सोडून दिलेत. दे वाटलं द्या, नाही तर सोडून दिलेत मी तर पैसे. कारण माझी आहे घातली, मी मी आतापर्यंत महाग ह्याच गोष्टीमुळे माझं घरदार झालं नाही, मी पुढे गेलो नाही, दुसऱ्याच्या संसारासाठी दुसऱ्यासाठी झटत राहिलो, त्यांना वर काढत गेलो आणि माझ्या चायला घोडं लागला. अशा काही गोष्टी बऱ्याच. त्यामुळे ही शेवटची गोष्ट आहे. इथून पुढे मी कोणाला उसने पैसे देणार, आता पैसे द्या, पैसे ना माझ्याकडे तर पाहिजे ना, माझ्या नाव कोणाला काही घेऊन देणार. मग अजून एक माझ्या टीममधला एक मेंबर होता, मागच्या 6 महिन्याची गोष्ट आहे, मागच्या 2-4 महिने त्याचे हप्ते क्लिअर झाले, मोबाईल घेतला होता. शेवटी अक्षरशः तुम्हाला सांगतो, हाणामारीपर्यंत विषय गेला आमचा. मी बोललो, 2-3 हप्ते बुडवले होते, म्हणलं खूप अडचण चालू आहे, म्हणलं पैसे द्या, नाही तर मी माझे तुमच्याकडे 50 आहे, मी लाख घालीन पण तिथे येईन. कारण मला डोक्याला टेन्शन जर दिलं ना, उडवडवीची उत्तर दिलं, मला राग येतो. मग ती भले माझं जेवढं पैसे त्या 10 पट जाऊ द्या. इथं एक तुम्हाला सांगतो एक गोष्ट, इथं पूजाचा घरी मेकअप करण्यासाठी एक मुलगी यायची, कधी कधी 1-2 वेळा चालते, आणि 1-2 वेळेच्या भेटीमध्ये तिने मला फोन करून डायरेक्ट 5,000 रुपयेच मागितले, सॉरी 10,000 रुपये मागितले. सर मला हॉस्पिटलचं कारण झाले अर्जंट आहे, असं तसं. आणि मला असं गरीब वाटले ती मुलगी. मी 5,000 रुपये दिले, आणि 5,000 दिल्याच्या नंतर तिने परत फोन न उचलणं, रूम सोडून जाणं, लय टेन्शन. तिचा नंबर, नाव, पत्ता खुता काढला. इथून 1,000 रुपयाचं डिझेल टाकून गेलो. त्या 5,000च्या नादामध्ये मी एवढं टेन्शनमध्ये, ते 5,000 खाड्यात गेलं. पण ते फोन न उचलणं आणि उडवडीची उत्तरं देणं,
असं जर केलं ना मला टेन्शन येतं. असे किस्से अजून बरेच झालेत माझ्या आयुष्यामध्ये, सांगेल कधीतरी फुरसतमध्ये. पण जर हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोचला ज्याच्याकडे माझे आता हप्त्याचे पैसे राहिलेले आहेत, तर त्यांनी ती वाटलं द्या, नाही तर सोडून द्या पैसे. माझ्यातर्फे सप्रेम भेटतो मला. हां, पण पैसे जर सोडून दिले तुम्ही, तर मी नेक्स्ट एक व्हिडिओ बनवणार. सगळं नाव, गाव, सगळं ते अजून चॅटलिस्ट ह्या त्या सगळ्या गोष्टी अजून फुलमध्ये सन्मानानं व्हिडिओमध्ये सांगणार. एवढं मात्र एक करणार मग. ठीक आहे, असो. चला, आपल्या चुका म्हणायचं काय.